सो आज आपण एका खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर बोलणार आहोत आणि ती गोष्ट आपल्या फिमेल्सची सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे, ती म्हणजे शॉपिंग. कपडे खरेदी करायचं म्हटलं का खूप सारं टेन्शन येतं की कुठे शॉपिंग करायची, काय करायचं, काय घालायचं आणि कुठल्या कलरचं आणि कुठला पॅटर्न आपल्यावर सूट करेल. सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात पारंपरिक गोष्ट म्हटली ती असते साडी. अशी गोष्ट की ती बारीकवर पण सूट करते, जाडवर पण सूट करते. तुमची हाईट कमी असली तरी छान वाटते आणि उंच असली तरी सुंदर दिसते. तर अशा साडी जी आपली ट्रेडिशनल वेअर आहे महाराष्ट्राची, तर त्या साडीचा आजकाल नवीन मॉडर्न टाईप काळामध्ये खूप जास्त कमी प्रमाणात घातली जाते किंवा त्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण जेव्हा आम्ही या गोष्टीवर सर्च करत होतो तेव्हा दापोलीमध्ये लावण्य कलेक्शन नावाचं शॉप आम्हाला मिळालं आणि जेव्हा त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं की प्रणालीताई वालावलकर आणि त्यांची स्टोरी ऐकली तेव्हा असं वाटलं की हाच आपला कोकण स्पार्क आहे. तर आता आपण आपल्या कोकण स्पार्कला भेटणार आहोत. त्यांच्या तोंडून आपण भरपूरशी साडी रिलेटेड माहिती जाणून घेणार आहोत आणि थोडीशी शॉपिंगही करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. नमस्कार ताई. नमस्कार. प्रणालीताई, तुमचं आणि तुमची स्टोरी आमच्या व्ह्युअर्सना खूप चांगली वाटेल ऐकायला तुमच्या तोंडून की कसं तुम्ही स्टार्ट केलं हा बिझनेस, म्हणजे हाऊसवाईफमधनं तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात आणि साडी रिलेटेड तुमचं कनेक्शन आम्हाला ऐकायला मिळालं तर बरं होईल. ही स्टोरी चालू झाली खरी माझ्या जन्मापासूनच, कारण माझे वडील या व्यवसायात होते. मी लहान होते तेव्हापासून मी पप्पांबरोबर माझ्या खरेदीला वगैरे जायचे. मला तुमच्यावर यायचंय करत बेंगलोरला जायचे, सुरतला जायचे, कोयमतूरला जायचे. तर मग तिथे ते ज्या प्रकारानं खरेदी करायचे की असं ढीकचं ढीक ते व्यापारी असे त्यांच्यासमोर टाकायचे की हा हे पॅटर्न आहेत, हे पॅटर्न आहेत. मग ते तब्बल तासाभरामध्ये 10,000 साड्यांची खरेदी करायची. हा पॅटर्न, ह्याच्यातले हे कलर, अशा प्रकारे त्यांना मी ते खरेदी करताना बघितलेलं आहे. मग तेव्हापासून ते फॅब्रिकची आवड, त्याच्यानंतर त्या साड्या नेसणं. तर मग ते बघून असं वाटायचं की नाही, साडी मध्ये आपण काहीतरी आपल्याला खूप इंटरेस्ट आहे त्या फॅब्रिकच्या सेक्शनमध्ये. तर मग तसं मी विचार करत होते. पण मग बरेच मार्ग झाले. मग IAS चा अभ्यास करत होते, बरंच काय काय अभ्यास केले, सगळ्या प्रकारचं एक्सपोजर बघितलं. मग नंतर MBA केलं. MBA केल्यानंतर एवढं डोक्यात नक्की होतं की कुठेही जाऊन नोकरी करायची नाहीये, एवढं फिक्स होतं. मग त्याच्या पुढे जाऊन दापोलीत लग्न करून आले. नंतर लग्न करून आल्यानंतर सुद्धा माझे सासरे वगैरे सुद्धा म्हणत होते की तुला जर इंटरेस्ट असेल जॉब करण्यात तर तू करू शकतेस, नाहीतर आम्हाला सुद्धा बिझनेसमध्ये असिस्ट करू शकतेस. पण मला इतर बिझनेसमध्ये किंवा कुठे नोकरी करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. मग म्हटलं नाही, आपल्या वडिलांचाच व्यवसाय आपण काहीतरी करून चालू करू आणि आपल्याला त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे तर त्याच्यामध्येच पुढे जाऊ, असा विचार करून मग ते सुरुवात केली. की पहिली जी सुरुवात केली ती 80 साड्या आणल्या मी टोटल. त्या 80 साड्या घेऊन इथं मातीचं एक घर होतं, तर तिथे मी ते माझा 1.5 वर्षाचा मुलगा घेऊन तिथे जायची. दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टायमिंग ठेवली होती दुकानाची. की त्यावेळेत मग कस्टमर्स यायचे 3 ते 7 मध्ये, मग मी साड्या दाखवायचे. मग जसं जसं कळत गेलं की इथल्या लोकांची आवड कशी आहे, इथल्या लोकांना कशा प्रकारच्या साड्या लागतात, त्यानुसार मग मी हळूहळू डायरेक्ट डीलर्सकडनं, मग होलसेलर्स, नंतर आता डायरेक्ट आता ज्या माझ्याकडे साड्या येतात त्या डायरेक्ट जिथं बनतात तिथून येतात. मॅन्युफॅक्चरर्स पर्यंतचा प्रवास आहे हा. मॅन्युफॅक्चरर्स मध्ये पण कसं होतं की जे विणणारी लोक आहेत त्यांना फार पैसे मिळत नाहीत. बरोबर. तर ती विणणारी लोक खूप कष्ट घेतात. एक साडी बनण्यासाठी, महेश्वरी एक साडी बनण्यासाठी 5 दिवस लागतात. तर मग पैठणीचं पण तसं आहे की प्युअर पैठणी बनण्यासाठी 3 महिने लागतात एक साडी बनायला. बापरे. तर मग ते एवढे कष्ट घेतात, त्यातला त्यांचा मोबदला त्यांना काहीच जास्त मिळत नाही. म्हणून माझा विचार होता की आपण डायरेक्ट जे विणतायत लोक त्यांच्याकडनं जर ह्या साड्या विकत घेतल्या तर त्यांना पण तेवढा त्याचा एक्सपोजर मिळेल, त्यांना त्याचा फायदा होईल आणि ती लोक पण जास्त जोमाने पुढे काम करतील. अशा हिशोबाने मुलाच्या जे विणणारी आहेत त्या लोकांबरोबर मी कॉन्टॅक्ट केला, लूमला व्हिजिट केल्या.
अच्छा. नंतर आता धर्मावरमच्या सुद्धा ज्या साड्या येतात माझ्याकडे त्या डायरेक्ट विवर्स कडनंच येतात. हो. म्हणजे पॉवरलूम हँडलूम दोन्ही पण येतात. हँडलूमचं जरी म्हणजे एखाद्या कस्टमरला जर तुम्ही 2 साड्या हातात दिल्यात, एक पॉवरलूमची साडी आणि एक हँडलूमची साडी, तर त्या सुतावरनं सुद्धा त्या माणसाला लक्षात येईल की बाबा हा नाही, हे आपण काहीतरी नेसण्यासारखं आहे हँडलूमचं. असा तो धागा असतो, म्हणजे तो एकदम सॉफ्ट हम्म. आणि अगदी अंगाला लपेटलं तरी सुद्धा दिवसभर काही वाटणार नाही. आता ही मी जी नेसली आहे ती सुद्धा हँडलूमची चंदेरी आहे. ओके. तर चंदेरी गावात ह्या साड्या बनतात आणि चंदेरी हे गाव असं आहे ना मध्य प्रदेशमध्ये की जिथे टोटल जे गाव आहे ते फार छोटं आहे गाव, पण तिथे प्रत्येक जणाचा व्यवसाय हाच आहे, विणकरच आहेत तिथे. तिथे Okay. कोणीच असा दुसरा कुठला उद्योग करत नाही की बाबा एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे किंवा काय, असं काहीच नाही बिझनेस कोणाचे, Only फक्त साडी. साडी विविंग. छान वाटलं. आम्हाला काही साड्या बघायला मिळतील, थोडंसं इन्फॉर्मेशन आणखीन तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेलच. त्यांचा काही स्टाफ आपल्याला काही साडीज दाखवणार आहे, तर आपण बघून घेऊया, त्याच्या मागचं काय स्टोरी आहे ती जाणून घेऊया. ही आहे आपली हँडलूमची पैठणी. आता हँडलूमच्या पैठणीचं तुम्हाला एक मी महत्त्व सांगते की त्याचे जे पदर असतात ना, तर त्याच्या मागचे जे धागे आहेत ती पुढची आणि मागची डिझाईन सेम येते. त्याला कुठलेही मागे धागे नसतात, एक्स्ट्राचे धागे नसतात. तर ह्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता की ही हँडलूमची पैठणी आहे. त्याला कुठे इथे सुद्धा धागे नाही आहेत, हे पूर्ण विविंग पुढे मागे सेम आहे. ओके. तर ह्याच्यावरनं हँडलूमची पैठणी ओळखू शकता. आणि ह्याच्यात बुट्टे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बॉर्डर्स, ही मोराचा बुट्टा आहे. जी मोराचा बुट्टा आहे. ही जी टिपिकल बॉर्डर आहे ती कडियाल पैठणी म्हणतात ह्याला. ओके. कडी म्हणजे कडी जी असते ती साखळी. साखळी, आणि याल म्हणजे धागा. ओके. तर ते धाग्यानं विणलेली म्हणून हा. कडियाल कडियाल. ओके. असं त्याचा अर्थ आहे. मग ते ही अशी पैठणी वांगी वांगी कलर मध्ये, कलर. बैंगनी कलर, ह्याला टिपिकल पैठणी कलर म्हणतात. पर्टिक्युलर म्हणजे पैठणी कलर हाच असतो. ओके. तर हा फेमस आहे कलर पैठणीमध्ये. त्याला खूप रेड सुंदर आहे. कॉम्बिनेशन आहे. आणि पदर बघितलात तर त्याच्यावरचा तो खूपच मोर सुंदर आहे. इथे इथे मागे आहे. हे असा छान. पदर आहे. ब्लाऊज त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये येतो. रेड कलरचा ब्लाऊज येणार, त्याला बॉर्डर येणार. ही कडियाल पैठणी झाली. अजून एक मशरू मध्ये पीस दाखवते. बनारसी मशरू साडी आहे ही. मशरू सिल्क म्हणतात त्याला. हे जे आहे हे पूर्ण बनारसी विविंग आहे. ह्याच्यामध्ये मीनाकाम पण केलेलं आहे. मीनाकाम म्हणजे हे जे मध्ये मध्ये कलरफुल आहे त्याला मीनाकाम म्हणतात. तर हे मशरूची साडी आहे. हे शक्यतो ब्राइड्स वगैरे नेसतात लग्नामध्ये. आहे सिल्क. आता ज्या सेमी मध्ये सुद्धा मिळतात त्यात सुद्धा आपल्याकडे व्हरायटी मिळते. एव्हरी रेंज मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. आता ही जी आहे ही साधारण 800 वगैरे अशी रेंज आहे. पण ह्याच्यामध्ये कमी रेंज मध्ये जर शालूच नेसायचा आहे पण मला कमीतला हवाय, तर तो पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. हा पदर आहे त्याचा. भरीव पदर असा आहे. आणि हे पूर्ण जाल पॅटर्न म्हणतात त्याला. पूर्ण जाल असं विविंग असतं त्याला. कुठेच रिकामी नसते ही साडी, पूर्ण भरलेली असते. पूर्ण भरलेली. हे बनारसी पॅटर्न झाला. आपल्याकडे हँडलूमवर बनलेल्या महेश्वरी साड्या आहेत. महेश्वरी साड्यांमध्ये दापोलीमध्ये प्युअर हँडलूम महेश्वरी विकणाऱ्या आपलं पहिलंच दुकान आहे, लावण्य कलेक्शन. इतर कुठेही प्युअर हँडलूमच्या महेश्वरी मिळत नाही. तिथे सेमी वगैरे मिळू शकते. गोष्ट आहे की अशी साडी हवी असेल तर इथेच यावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये दर आठवड्याला नवीन बुट्टे बनतात, नवीन पॅटर्न्स बनतात आणि ते पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल होतात लगेच. ओके. हा कलर पण खूप सुंदर आहे. ह्याला लोटस आणि ऑरेंज लीफचा बुट्टा आहे पदरावर, आणि हा फ्लॉवर बुट्टा आहे. फ्लॉवर बुट्टा आणि लीफ बुट्टा. आणि ही चटई बॉर्डर आहे. आणि हे जे लहरी आहेत त्या नर्मदाच्या लहरी, नर्मदा नदीच्या इथल्या हा पॅटर्न आहे ना, म्हणून नर्मदेच्या लहरी आहेत त्याच्यावर. जर हा पॅटर्न बघितलं तर इथे चटई आणि इकडे नर्मदाच्या लहरी.
हे खूप युनिक. शक्यतो ह्याच्यावरचे जे मोटिव्स असतात ते आपल्या अहिल्यादेवी होळकर त्यांनी हा पॅटर्न खरं तर सुरुवात केली. अच्छा. म्हणजे त्या जेव्हा राणी होत्या तेव्हा त्यांनी विणकरांना काहीतरी काम मिळावं, तिथल्या लोकांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून महेश्वरी साड्यांची सुरुवात केली. आणि जे जे लोक त्यांच्याकडे गेस्ट म्हणून यायचे त्यांना ते चांगल्या चांगल्या साड्या विणून द्यायचे, महेश्वरी साड्या. तर तेव्हापासून हा बिझनेस तिथे चालू झाला. आणि त्याच्यावरचे जे मोटिव्स असतात ते तिकडच्या किल्ल्यांवरचे किंवा तिकडच्या नदीचे, नर्मदाच्या नदीचे असे मोटिव्स असतात शक्यतो. ओके. नंतर आपल्याकडे हे सोडून, ट्रेडिशनल सोडून आपल्याकडे क्रेप सिल्क वगैरे अशा साड्या सुद्धा अवेलेबल आहेत, ज्या फॅन्सी मध्ये जातात पण सायडर वगैरे नेसू शकतात. म्हणजे लग्नात नवरीची बहीण आहे किंवा इतर आईला नेसायची आहे, पण फार महाग नकोय, अगदी लाईट वेट मध्ये इझी कॅरी करण्यासारखी आहे, तर असे पण पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे इझी टू ड्रेप आहेत. म्हणजे निर्या करताना फार कष्ट नाही पडणार ह्याला. ही पण फार सुंदर आहे. लेमन कलर विथ रामा टॉर्टोइस रामा कलर म्हणतात त्याला. हा, खूप सुंदर असं आहे. सॉफ्ट फॅब्रिक मध्ये एकदम ज्याला ट्रेडिशनल नकोय पण सारी तरी वेअर करायची असेल तर या टाईपचे पॅटर्न्स घेऊ शकतो. म्हणजे मॉडर्न विथ ट्रेडिशनल असं कॉम्बो. त्याला डिझायनर पॅटर्न पण म्हणू शकतो आपण. आता डिझायनर मध्ये आधी असा समज होता की फक्त वर्क आणि जरदोशी वर्क असलं की डिझायनर, तर आता तसा कॉन्सेप्ट राहिला नाहीये. ह्या साड्यांना सुद्धा डिझायनर साड्याच म्हणतात, जेणेकरून ह्या ट्रेडिशनल सोडून दुसरा पॅटर्न आहे म्हणून. तर आपल्याकडे आता उन्हाळा प्रचंड आहे दापोलीमध्ये, सगळीकडेच आहे पण दापोलीमध्ये गरमा भरपूर होतो, तर त्या हिशोबाने आमच्याकडे समर कलेक्शन खूप प्रमाणात अवेलेबल आहे. हे मल कॉटनची साडी आहे. मल कॉटनवर हे ब्लॉक्स आहेत पूर्ण आणि गोल्डन बॉर्डर आहे. याच्यावर पूर्ण प्रिंटच येते, ब्लॉक्सची प्रिंट येते ही. याच्यामध्ये खादी कॉटन मध्ये प्लेन साड्या, नंतर मल कॉटन मध्ये अजून प्रिंटेड, गडवाल कॉटन आणि हलकी आहे, लाईट वेट. अगदी. काही स्त्रिया ज्या फुल टाइम कॉटन वापरतात त्यांच्यासाठी हे बेस्ट कलेक्शन असू शकतं. इवन हल्ली कॉलेजच्या मुली सुद्धा मल कॉटनच्या साड्या विथ क्रॉप टॉप्स असं कॅरी करतात. क्रॉप टॉप्स घालतात एवढे एवढे आणि त्याच्यावर मल कॉटनच्या साड्या. त्यांना डिझायनर पेक्षा आता ह्या साड्यांकडे जास्त वळत चालल्यात कॉलेजच्या मुली सुद्धा. त्यामुळे हा पॅटर्न आमच्याकडे, म्हणजे ह्यामध्ये भरपूर व्हरायटी असते. कॉटन मध्ये कलकत्ता कॉटन असतं, हे मल कॉटन सुद्धा कलकत्त्याच आहे हे फॅब्रिक पूर्ण, आणि हे धुतल्यानंतर ह्याच्यापेक्षाही सॉफ्ट होणार. ओके. तर असे बरेचसे पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. बनारसी, चंदेरी, महेश्वरी, पैठणी सगळेच प्रकार अवेलेबल आहेत. आपल्याकडे अजून साडी सोडून अजूनही प्रोडक्ट्स आहेत, ते म्हणजे रेडीमेड ब्लाउजेस आहेत, ब्लाउज पीसेस आहेत, प्लस ड्रेस मटेरियल्स आहेत जे गिफ्टिंगसाठी लागतात आपल्याला, की बाबा कोणाला गिफ्ट करायचं, साडी नेसत नसेल एखादा माणूस तर त्याला आपण ड्रेस मटेरियल्स गिफ्ट करतो, तर तो ऑप्शन आहे. आणि एनएमओर या ब्रँडचे इनरवेअर आहे, आउटरवेअर सुद्धा आहे त्यांचं, टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट्स वगैरे. तर ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जरी परचेस करायचं असेल तरी करू शकता. तर व्ह्यूअर्स, तुम्ही बघितलं असेल मॅडमच्या मागे देखील सुंदर सुंदर कलर्सच्या साड्या दिसत आहेत आजूबाजूला पण. तर खरं तर खूप बघण्यासारखं आहे, खूप जाणून घेण्यासारखं आहे. आता तुम्ही ज्या वेळेला एखादा कस्टमर आपल्याकडे आला दापोलीत, तर नक्कीच लावण्या कलेक्शनला तो व्हिजिट केल्याशिवाय जाणारच नाही जो हा व्हिडिओ बघतोय तो. पण एखादी व्यक्ती जी इथे येऊ नाही शकत आहे पण त्याला एक ट्रस्टवर्थ साडी घ्यायची असेल तर काय बसल्या जागी ते घेऊ शकतात? हो, नक्कीच. आम्ही व्हिडिओ कॉल अरेंज करतो. व्हिडिओ कॉल अरेंज करून त्यांना साडीची व्हरायटी दाखवतो. आधी त्यांच्याशी बोलून त्यांना हे विचारून घेतो की त्यांना कुठल्या ओकेजनसाठी साडी हवी आहे, तर त्या हिशोबाने मी आमच्याकडचं कलेक्शन काढून त्यांना व्हिडिओ कॉलवर सगळ्या साड्या दाखवतो, आणि जी साडी दाखवली जाईल, जी सिलेक्ट केली जाईल ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. असं नाही की सिलेक्ट केलेली एक आणि कलर वेगळा चाललाय, पॅटर्न वेगळा चाललाय, असं होणार नाही. आणि त्याच्याबरोबर रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा मॅच करून आमच्याकडे मिळू शकतील. बरोबर.
तर मग लावण्य कलेक्शनसाठी दापोलीतच आलं पाहिजे असं न होतं, लावण्य कलेक्शन तुमच्या मोबाईलमध्ये डोअरस्टेपवर येऊ शकतं. जर तुम्ही ऑर्डर केलं, व्हिडिओ कॉल अरेंज करून तुमचं ओकेजन सांगितलं आणि फोन कॉल अरेंज करून पॅटर्न सिलेक्ट करून ऑर्डर दिलीत, तर विदिन फ्यू डेज जे काही साडी तुम्हाला आवडणार आहे ती साडी अवेलेबल करून तुमच्या घरपर्यंत पोहोचेल विथ अ ट्रस्ट, की डायरेक्ट व्ह्युअर्स कडनं येते. हे ट्रस्ट वर्थ सारी शॉपिंग करायची असेल तर आता आपल्याला एक कोकण स्पा गवसलाय ज्याच्याकडनं आपण हक्काने हे घेऊ शकतो. अशाच नवीन स्टोरीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. सिलेक्टिव्ह कोकण स्पाक. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लावण्य कलेक्शनचं एक पोर्टल पण आहे, फेसबुकवर फेसबुक, आहे, जिथे त्या खूप छान इंस्टाग्रामवर पण आहे. इंस्टाग्रामवर पण आहे. तर त्या माहिती देत असतात, त्यांचे रील्स आणि व्हिडिओजही त्या पोस्ट करत असतात. तर त्याचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आणि इन्फॉर्मेशन आणि त्या पेजची लिंक सुद्धा मॅडम आपल्याला देतील. ती आपण खाली डिस्प्ले करणार आहोत. तुम्ही तिथे क्लिक करून त्यांच्याकडनं शॉपिंग आणि एक प्रकारचं होम होम शॉपिंग म्हणू शकतो आपण, की डोअर स्टेप शॉपिंगचा अनुभूती घेऊ शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग अस आणि असेच व्हिडिओ बघत राहा. आम्हाला शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर कोकण कोणता तरी स्पाक आढळला असेल तर त्याच्यापर्यंत आम्हाला नक्की पोचवा, की आम्ही त्याला घेऊन येऊ. थँक्यू एव्हरीवन.